पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची झाली वाढ। मुंबईमध्ये पेट्रोल 106 रुपये 50 पैसे तर डिझेल 93 रुपये। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे भाव वाढल्याचा फटका। पुण्यात पेट्रोलचे दर 106 रुपये 95 पैसे प्रति लिटर तर नागपूरमध्ये दर 107 रुपये 14 पैशांवर। डिझेल 3.11 रुपयांनी वाढून 93.69 रुपये प्रति लिटरवर। संपूर्ण जगभरात आता पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये वाढ। भारतात मात्र 3.5% वाढ। तर इंधन बचत करता येईल तेवढी करा, मुख्यमंत्री फडणवीस यांचं हे आवाहन। एलपीजीच्या पुरवठ्याबाबत भारत यूएई मध्ये सामंजस्य करार। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यूएई दौऱ्यादरम्यान धोरणात्मक पेट्रोलियम साठ्याबाबत सामंजस्य करार। मुंबई महानगर प्रदेशात भाजीपाल्याच्या दरात सरासरी 50% वाढ। तापमान, कमी पुरवठा आणि वाहतुकी दरम्यान होणाऱ्या नुकसानीमुळे दरवाढ। तर वाशी बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक 20 ते 30% घटली। राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। केंद्राकडून 12 रुपये 35 पैशांना कांदा विकत घेतला जाईल। साताऱ्यातून मुख्यमंत्री फडणवीसांची ही मोठी घोषणा। 30 जूनपूर्वी कर्जमाफी करणार असल्याचा फडणवीसांचा पुनरुच्चार। केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पदांचा उल्लेख नाही। तटकरेंच्या नावापुढे फक्त लोकसभा नेते। 29 एप्रिलच्या पत्रामुळे तटकरे आता प्रदेशाध्यक्ष आहेत की नाही ही चर्चा रंगली। राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची पुढील आठवड्यामध्ये बैठक होणार। तर तटकरे पटेल यांच्याबाबत सुरू असणाऱ्या चर्चांबाबत ही बैठक। तर पक्षातील कथित अंतर्गत कलहावर देखील चर्चा होणार असल्याची माहिती। नीटच्या पेपरफुटी प्रकरणातील मास्टरमाइंड आरोपीला सीबीआयकडून अटक। केमिस्ट्री लेक्चरर पीव्ही कुलकर्णीला पुण्यातून अटक। तो मूळचा लातूरचा असल्याची माहिती। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खंडणी प्रकरणी दोघांना शिक्षा। जयेश पुजारी आणि अफसर पाशाला 5 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा। तर 100 कोटींच्या खंडणीसह जिवे मारण्याची देण्यात आली होती धमकी।